आसनस्थ व्हावं आणि आपलं या ओवी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे स्मृती चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत असेल। तिसऱ्या फेरीमधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। यामधील विजयी संघ ही क्वार्टर फायनल मध्ये थोडक्यात संघाचं बक्षीस पात्र सामना खेळेल। तर सन्माननीय स्वप्नीलजी विशे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपल्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केले जाते। कॅमेरामॅन आपण या ठिकाणी वळायचे। मनसे शहापूर तालुका विभाग विद्यार्थी सेना अध्यक्ष स्वप्नीलजी विशे यांचं मायाची भगवी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक ट्रॉफी मोमेंटो स्वर्गीय विठ्ठलराव दादा खाडे साहेब यांच्या धावतं वर्णन हे संकल्प चित्र कसं असेल संकल्प दाखवण्यासाठी स्पष्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन आमंत्रित करतोय हेमंतजी सोनवली सर। हॅलो, धन्यवाद दत्त परडे सर। अगदी सकाळच्या सत्रापासून आपण जो आवाज ऐकत होतात आणि ऐकत राहाल आजच्या शेवटच्या सामन्यापर्यंत। खऱ्या अर्थानं सकाळी थोडा उशिरा खेळ सुरू झाला, मात्र आम्ही म्हणतो ना देर आहे दुरुस्त आहे। या घडीला 2 सामने शिल्लक आहेत, 20 मिनिटांचा वेळ लावला जातोय आणि 2 मोठ्या टीम्स आहेत। एक शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्षात जय बजरंग सापगाव, एक मोठी टक्कर पाहायला मिळेल कॅली भांडे आणि समोर जर आपण पाहिलं तर संदीप दिवाणी यांची गेरसे टीम। खऱ्या अर्थानं दोन्ही नावं शहापूरच्या पटलावरील खूप मोठी नावं आहेत। जाऊया या सामन्याकडे। मी तर म्हणेल क्वालिफायरच्या दिशेने अतिशय महत्त्वाचा सामना असेल, कारण टीम खांडीचा बडा ऑलरेडी जाऊन पोहोचले क्वालिफायरला आणि यातल्या विजेत्या टीमला भिडावं लागेल टीम खांडीचा बडा संघासोबत। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू, कॅलीचा पहिला चेंडू, तडाखा, चेंडू निघून जातोय सीमा पार, येतोय हाय हँडसम षटकार। खूप सारे शुभेच्छा आहेत। पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार कॅली अर्थात कैलास भांडेनं। बोला नक्कीच सापगाव संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात सापगावकरांच्या। का येऊ नयेत, कारण आम्ही खेळतो आमच्या गावासाठी आमच्या नावासाठी। पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर सिंगल। व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट। पहिल्या चेंडूवर 6 आल्यानंतर एक सिंगल घेऊन स्ट्राईक चेंज केली, नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांबले कैलास भांडे। संधी देतोय आपल्या सहकारी फलंदाज सुभाष अंधाडे। पहिला चेंडू खेळण्यास सज्ज मात्र गोलंदाजी मार्ग ऋतिक दिवाने, कारण संपूर्ण टीम दिवाने ब्रदर्स खेळतायत। पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडा स्विंग होत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही। पहिल्या चेंडूवर 6 नंतर एक सिंगल आणि तिसरा चेंडू निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळतंय इथे ऋतिक दिवाने या गोलंदाजाला। खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल। ऑफ कटर पाहायला मिळतील का, स्लोवर पाहायला मिळतील का? ओहो, व्हेरिएशन करण्याच्या नादात इथे मात्र पाहिलं तर सुभाषनं कट केला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि दरम्यान 2 धावा। या प्रत्येक धाव हा विश्वास देऊन जाणार आहे, पण जर आपण पाहिलं दोन्ही टीम्स अतिशय मातब्बर टीम आहेत आणि या दोन्ही टीम मधला हा घमासान युद्ध पाहायला नक्कीच खूप सारे प्रेक्षक या क्षणाला लाईव्ह जोडले गेले असतील। कारण जर विचार केला तर शहापूरच्या 2 एंड, इकडे गेरसे आहे तर इकडे सापगाव आहे आणि या 2 टीम्स मध्ये हे द्वंद्व रंगले। यावेळी कट केला चेंडूला मिड विकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि मला वाटतं इथे एकच धाव
आणि एका धावेनं धावफलकावर थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये मार्गस्थ होतं. 10 धावा 10 विदाउट लॉस. टीम जय बजरंग सापगाव इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच बिकॉज दिस इज द प्रीलियम फॉर द क्वालिफायर टुडे. आणि खंडीचा पाडा टीम ऑलरेडी ते जाऊन पोहोचलेली आहे. कोण असेल त्यांच्या सोबत आजच्या दिवसाचा क्वालिफायर खेळण्यासाठी? ऋतिक दिवाने टू कैलास भांडे. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कैलास भांडेच्या बॅट मधून येतोय हा दुसरा तुफानी षटकार. संदीप दिवाने आणि संदीप दिवाने यांची टीम, नरेंद्र दिवाने यांची टीम. कारण टीमला का आपल्या नावाने ओळखलं जातं पण खऱ्या अर्थानं त्यांनी ती ओळख निर्माण करून ठेवली आहे आणि ती ओळख खऱ्या अर्थानं त्या गावाची ओळख बनली, त्या संघाची ओळख बनली. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं का बरं या टीमला ओळखलं जातं हे आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कॅली अर्थात कैलास भांडे सज्ज आहेत स्ट्रायकर एंडला. आणि या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक तब्बल 16 धावा देऊन गेले. त्यामध्ये 2 षटकार, 2 सिंगल आणि डबल. क्या बात आहे टीम सापगाव. यावेळी सुभाष स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू थोडं सफल करत चेंडूला दिशा दिले पॉइंट. यावेळी मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर जाताना दिसतोय आणि आणखी एक चांगला फटका. 4 धावा टीम सापगाव साठी. 16 धावा होत्या आणि या 4 काउंट केल्या तर 20 धावांवर हे धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका सजवले क्षेत्ररक्षक असतील. चेंडूला थांबवतील, फेकी करतील. तोपर्यंत एक धाव जोडली गेली. धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 21. दीपेश दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी संदीप दिवाने यांना दीपेशवर दिली आहे. समोर शहापूरचा एक नामांकित आणि आक्रमक विस्फोटक फलंदाज कैलास भांडे खेळत असताना यावेळी मात्र राऊंड विकेट. चेंडू बॅटला स्पर्श होतोय तेव्हा तिथे लिहिलं जातं 6 धावा. आणखी एक मोठा ब्लास्ट, सिक्सर. वातावरण थोडस बदलत चाललंय. वातावरणात गारवा येत चाललंय. मात्र इथून पुढे प्रत्येक सामन्यात खूप गरमी निर्माण होणार आहे. कारण ही लढाई अस्तित्वाची, ही लढाई क्वालिफायरची, ही लढाई आहे समोर ठेवलेल्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची. दीपेश 4-1-6 या चेंडूवर काय परिणाम येतो पाहूया. यावेळी मात्र तितका चांगला संपर्क नाहीये. सिंगल रोटेट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. कारण कैलासला माहिती आहे की भरपूर सारे चेंडू शिल्लक आहेत. सर सलामत तो पगडी 50. पडे सर खऱ्या अर्थाने जे चांगले फलंदाज आहेत ते तुम्हाला धावबाद होताना कधीच दिसत नाहीत. त्यांना स्वतःवर विश्वास असतोय. एक चेंडू गेला काय, 2 गेले काय, तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकण्याची हिम्मत आहे आणि विश्वास आहे. सुभाष पुढच्या चेंडूचा सामना करेल. यावेळी कट केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय फसवून क्षेत्ररक्षकाला सीमा पार. येतोय आणखी एक नशिबाचा चौकार. वेगाने पुढे चाललंय. 32-32 विदाउट लॉस. कोणत्या प्रकारचं गडी न गमावता दुसऱ्या षटकामध्येच 32 धावांपर्यंत मजल मारले. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकाचा. 11 चेंडू मध्ये 32 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सुरेख सुरेख. दीपेश यावेळी चेंडू चांगला होता. चूक झाली की काय, चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉपला आणि ते 4 धावांचा आणखी एक नजराना टीम
आणि त्याच्यासोबत सुभाष अंदाडेनं खऱ्या अर्थानं धावांची भूक काय असते मित्रांनो हे ते पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये वादळी खेळी, दुसऱ्या सामन्यामध्ये थोडं लवकर 8 धावा फक्त आल्या होत्या कैलास भांडेकडून, कारण लो स्कोरिंग मॅच होती, 31 धावा होत्या. मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये पुरेपूर रन्स लुटले जात आहेत आणि कॅलिसला आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 20 धावा, 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी सुरू आहे कैलास भांडे. व्हॉट अ मॅजिकल परफॉर्मन्स. तर कैलास जेव्हा जेव्हा उभा राहतो तो एकदा का 1-2 ओव्हर खेळला तर सामना समोरच्या टीम कडून खूप दूर नेऊन ठेवतोय. यावेळी पुन्हा पुन्हा काहीतरी कानमंत्र द्यावे लागतात. याचं कारण आहे प्रश्न आणि विवंचना सतावतीये, भेडसावतीये टीम गेरसे संघाला. आहे आमच्यात दमखम आहे, आम्ही हिम्मत ठेवून आहोत, मात्र सामना दूर जाऊ नये याची थोडीशी व्यवस्था चालू आहे. ज्यावेळी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे, पंचांनी दोन्ही हात समांतर करत सांगितले, एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्डला. स्कोर कार्ड जस्ट मूड ऑन 37 विदाउट लॉस. टीम जय बजरंग साबगाव. जर पाहिलं तर महाराज शिस्तबद्ध आहे, मात्र एकही अवांतर आले नव्हते आतापर्यंत. 12 चेंडू मध्ये 13वा चेंडू अवांतर पडलाय, मात्र खूप मोठा डॅमेज केलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये कैलास भांडेनं. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी पुन्हा एक वाईड बॉल पाहायला मिळतोय. 2 वाईड लगातार आणि खऱ्या अर्थानं हे वाईड चेंडू 38 धावा 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजून एकही लिगल डिले आहे. 2 अवांतर चेंडू फेकलेत. यावेळी मात्र चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता, अडवलाय देखील, मात्र 2 धावा. कोण वाचवेल हा प्रश्न आहे. उत्तर शोधावी लागतील टीम गेरसे संघाला. इट नॉट टू लेट टू रिकवर. तुम्हाला रिकवर करावं लागेल, लवकरात लवकर कंपन्सेट करावं लागेल. अदरवाईज हा कैलास भांडे जर 4 षटक इथे थांबला तर सामना खूप दूर नेऊन ठेवेल आणि नक्कीच मग तो प्रवास करणं कदाचित कठीण होऊन जाईल. कारण तिसऱ्या षटकातला फक्त 1 चेंडू आलाय, मात्र 4 धावा आतापर्यंत वसूल झाल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 40. पहिल्या 2 षटकामध्ये मला वाटतं 18च्या सरासरीनं 36 आल्या होत्या. ह्या षटकामध्ये किती येतील? 1 चेंडूत आल्यात 4. पुढचा चेंडू. यावेळी काय घडलं, काय बिघडलंय? यावेळी चेंडू अलॉंग दी कार्पेट जातोय, मात्र 1च धाव आणि या एका धावेनं थोडस परिवर्तन. 41 धावा. कोणत्या प्रकारचा गडी गमावलेला नाहीये मित्रांनो. जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होते तेव्हा तेव्हा चांगली धावसंख्या उभी राहते. मला सामना आठवतो बिरवाडी आणि बिरवाडी संघानं ज्या पद्धतीने सामना खेळला होता, कारण काळेपाडा टीमचा विचार केला तर तितके मातबर फलंदाज नव्हते, मात्र बिरवाडी संघाने तब्बल 74 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण केल्या होत्या. कारण पार्टनरशिप झाली होती तिथे प्रदीप गाडेकर आणि मनीषचे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्विंग होत विकेट किपरच्या हातांमध्ये गेला, कोणती चूक झाली नाही तिथे. स्कोर जाऊन पोहोचलाय 41 धावा 41 रन्स. इथून पुढे डॅमेज कंट्रोल करावा लागेल. तिसरं षटक जे आहे, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू अजूनही शेष आहेत. 5 धावा आल्यात, चांगलं षटक म्हणावं लागेल. कट केलाय, चेंडू येतो डाऊन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा वाईड मिड ऑफला हा चेंडू टर्न घेतोय. 1 धाव. असं म्हणतात ओस की बुंदो से प्यास नाही बुझती, आणि यासाठी मात्र तुम्हाला पाण्याचीच गरज आहे. धावा एक सिंगल नको आहे. तुम्हाला सामना दूर घेऊन जायचा असेल तर मात्र धावा कमीत कमी 70 ते 75 झाल्या पाहिजेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अंतिम 2 चेंडू आणि एकूण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कैलास भांडे मात्र यावेळी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. गोलंदाज अजय दिवाने. लेग स्टिक वर मारा होता, चेंडू निघून गेलाय. क्या बात आहे. कैलास भांडेला अक्षरशः हा चेंडू समजू शकला नाही. डॉट चेंडू काढलाय. कैलास भांडेच्या अगेन्स्ट डॉट चेंडू मध्ये विकेट समान आहे. आणि अंतिम चेंडू असेल या षटकातला. अजयचा विचार केला तर खूप छान षटक पडलंय. 2 सुरुवातीला अवंतर टाकून नंतरचे जर 5 चेंडू पाहिले तर फक्त 4 धावा. 2 डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालंय अजय दिवाने. दिवाने ब्रदर्सची टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे. चेजेबल स्कोर किती असेल?
यावेळी मात्र चेंडू चाललाय हवाई सफरवर, ही हवाई सफर और सिक्सर, 6 धावा. Just with this sixer, the score moves on 48 runs without loss. Team Jai Bajrang Savgaon, they are moving towards the big total. Kali and Subhash both are striving there for the team. Last 6 legal deliveries left. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज संदीप दिवाने. यावेळी चेंडूला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक असतील, खिलाडी बना दर्शक. गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, एक और सिक्सर. पाहून सुभाषलाही वाटलं आपणही बॅट फिरवावी आणि 50 धावांच्या पार स्कोर कार्ड जात असताना 54 पुन्हा एक बॅक टू बॅक, आणखी एक मोठा प्रहार, चेंडू सीमा पार आणि येतोय हा मोठा षटकार. गाणं लावलंय, कुणाला घाबरत नाही ना गोलंदाजाला पाहिलं जात. 2 बॅक टू बॅक षटकार. गिरसे टीम थोडस संघर्ष करताना पाहायला मिळते, मात्र पुन्हा सांगतायत हम है दम. आज देखे जरा किसमें कितना है दम. 3 षटकार लगातार, 6 in a row, 3 in a row, 6. दिवानेच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. पाहूया या चेंडूवर येतो का. यावेळी झाली थोडी गडबड, मात्र एक चिकी सिंगल, छोटी सिंगल लेग बाईटच्या रूपानं 3 चेंडूत आल्या 13. आणि खऱ्या अर्थाने गिरसे संघाची 3-13 पाहायला मिळते, कारण धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 67 आणि अजूनही 3 चेंडू शेष. या 3 चेंडूंवर सॉरी 2 चेंडू अजून शिल्लक असतील. ओहो, यावेळी मात्र चेंडूला हवेत न पाठवता थोडस रस्त्यानं पाठवलंय. ओहो, काय घडलं काय बिघडलं पाहायला मिळेल. येस, फिंगर गोज अप अँड कॅली बॅक टू द पवेलियन. आणि यावेळी मात्र कैलास भांडेला माघारी यावं लागतं धावबादच्या रूपानं. चला फलंदाज 1 मिनिटाच्या आत आपण खेळपट्टीवर पोहोचला पाहिजेत, अदरवाईज आपला एंजेलो मॅथ्यूज व्हायला वेळ लागणार नाही. महेश भोईर नेक्स्ट बॅटर जातोय. कॅलीची जागा घ्यायला पहिला गडी आणि एकमेव गडी बाद झालाय. पुन्हा एकदा त्याच सामन्याची आठवते बिरवाडी वर्सेस कालेपाडा. असंच 5व्या चेंडूवर बाद झाला होता मनीष. शेवटच्या चेंडूवर प्रफुल्ल ठोकला चौकार. महेश ठोकेल का षटकार की चौकार. स्कोअर 30 धावा 11 चेंडूंमध्ये. कॅली क्या बात आहे. पहिल्या सामन्यातील मला वाटतं 37 होते, नंतर 8 आणि आता तब्बल 30. कोण परफॉर्मन्स, सुरेख कामगिरी कॅली. महेश भोईर अंतिम चेंडूसाठी. अंतिम चेंडू आहे 6 की 4. लीडिंग एज आणि गडी बाद. शेवटच्या चेंडूवर गडी बाद. आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक तब्बल 68 धावा. 69 धावांची आवश्यकता 4 षटकांमध्ये. थोडं नाराज आहे संदीप स्वतःवर, कारण जे 3 लगातार षटकार ठोकले सुभाषनं आणि ते कुठेतरी
डोक्याला ताप झाला की काय, डोई जड होतील, कारण सेकंड बॅटिंग करत असताना गोलंदाजीची कमान चांगली आहे, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, काय घडेल सांगता येत नाही. खाली थोडं नियोजन करावं लागेल, कारण समोर संदीप आहे. संदीप दिवाने जर थांबला खेळपट्टीवर तर हा सामना अतिशय रोमांचक होईल. जिंकलेल्या संघाला लगेचच कांडीचा पाडा संघासोबत खेळावं लागेल. तत्पूर्वी हा चेस कसा होईल पाहूया, काय घडेल काय बिघडेल, आणि याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी पुन्हा एकदा निमंत्रित करतोय समालोचन कक्षामध्ये करू थोडासा परिवर्तन. तुम्ही पाहत राहा ओवी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव अर्थात दादासाहेब खाडे चषक 2023. Required at 69. It's a huge score. The set by Sabgaon team against of Shivam Sport Gerse. The two batter on the crease. They walked on the crease. Let's see what will be happen, because this match will be creating the history of today's evening. The spectators, those who represented over here on the bottom of the UDC website, they also welcome, and those who seated on the dais, they also welcome, and those who around on the ground, they also welcome. तर सर्व रसिक वर्गांचं पुण्याचे एकदा मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय, कारण 24 चेंडूमध्ये करायचे 69. आज दिवसभरामधील मॅचेस आपण बघितल्या तर फार क्लोज झाल्यात, काही मॅच वन साइडेड झाल्यात, काही मॅच क्लोज झाल्यात, परंतु ही मॅच आहे ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण दोन्ही टीमकडे जर बघितलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले गेम प्लॅनर आहेत, आणि चांगले गेम सेन्सिबल क्रिकेटर आहेत. त्याच्यावर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायला आणि बघायला भाग पाडणार आहेत. 24 चेंडू 69 धावा, प्रत्येकी षटकामागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी म्हणजे प्रत्येकी षटकामागे 17.25 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 18 रन्स पर ओव्हर काढावेच लागणार आहेत. मयूर शेळके ऑन बॉलिंग मार्क, ऑन द बॅटिंग मार्क द कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, द की बॅटर ऑफ द शिवम स्पोर्ट्स गेरसे लेजेंडरी संदीप. Full toss, swing away towards the backward square leg region for 6 runs. That is a mighty blow, tit for tat. If you hit it, then why should not we? हे दाखवत असताना जर तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाही. संदीप दिवाणे ब्रँडेड षटकार. लागतो तो वणवा अन्य प्राण्यांना पण घेऊन पूर्णपणे भाजून टाकतो आणि संपूर्ण मैदान साफ करतो. इथे जर मैदान साफ करायचं असेल शिवम स्पोर्ट गिरसे संघाचं तर सगळ्यात मोठा वणवा म्हणजे संदीप दिवाणे, याला थांबवावं लागेल, त्याला विझवावं लागेल. फ्रंट फुटला आले, फटका फसवला, चेक केला आणि विनवा विझवला गेलाय. संदीप दिवाणे बॅक टू द डगआउट. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. याला म्हणतात चक्रव्यूह मध्ये अडकवणं. मी सांगितलं होतं आणि मॅच मध्ये पाहायला मिळाली. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू फलंदाज बाद.
जाळ्यामध्ये अडकवलं, स्लोअर वन टाकलं, संदीप दिवानेला लालच दिली आणि लालच बुरी बला है हे ह्या ठिकाणी पाहायला मिळालं. मयूर शेळकेने पहिला रॅपिड वन टाकला, तो रॅपिड गेला, दुसरा स्लोअर वन टाकला, जाळ्यात अडकवला. याला म्हणतात सेन्स ऑफ क्रिकेट. स्लोअर वन वर भले भले फसले गेलेत आणि मयूर शेळकेनी पहिली विकेट मिळवली. 6 धावा ऑफल कव्हर. वासुदेव दिवाने ऑन स्ट्राइक. फुल टॉस आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. One more big hit. The new batter comes on the crease and showed his class with the extravagant timing. The ball was totally very bad, but towards the square leg region, but mighty blow. One more sixer. आणि ती मेजवानी स्वीकारली. स्लोवर हाताला विकेट मिळवली. फुलटॉस चांगला षटकार गेला. 2 चेंडू मध्ये 2 षटकार खाल्लेत. यावेळेस अजून एक चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर सरळ ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी आपण बघू शकतो. लंगन सीमा रेषेच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रफ चौकार. करायची 16 झाल्यात. कॅल्क्युलेटिंग गेम खेळावी लागणार आहे शिवम स्पोर्ट गिरसे संघाला ही मॅच जिंकायची असेल तर. 16 धावा दाखल कर. 1 गडी बाद 16. 2 षटकार 1 चौकार. मयूर शेळकेवर प्रेशर आहे. विकेट जरी मिळवली आहे परंतु धावा तुम्ही रोखू शकले नाही. भारताने 3 विकेट मिळवल्या परंतु ऑलमोस्ट 10च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. फुल टॉस आणि मला वाटतं विकेट आली आणि विकेट घेतली गेली. मयूर शेखेला मिळाली आहे दुसरी विकेट. बॅट्समन वासुदेव दिवाने ऑल्सो बॅक टू दी डगआउट. Shifted time. Vasudev Diwane lose his temperament and he back to the dugout with soft dismissal. And Mahesh Boyer was taken absolutely phenomenal catch. The catch was very difficult. Under the down the ball, he was seated on the ground and then take the Australian style catch. What a fabulous catch. काय catch पकडली जबरदस्त. एक लॉंग ऑन ला टिपला गेला झेल आणि एक लॉंग ऑन दोन्ही लॉंग ऑन ला एक धावकर एक रायटी. 16 धावा 2 गडी बाद 16. शफल झाले होते. नवीन बॅटर आहेत. पहिल्या चेंडूपासूनच शफल होत असतात. पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. ह्या मॅच मध्ये बचावले गेलेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 धावा. मॅच चांगली आहे. 2 महत्वपूर्ण अनुभवी फलंदाज बाद झाले संदीप दिवाने आणि वासुदेव दिवाने. परंतु जोपर्यंत ऋतिक दिवाने खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या अवतीभोवती इतर खेळाडू आहेत तोपर्यंत मॅच चांगली होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. प्रेक्षक वर्ग सातत्याने युटीसी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट आमचे खाडे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक सेवेने स्वागत असेल. हाफ ट्रॅक ऑन साइडला हाफ पुल आणि इट गोइंग टुवर्ड्स दी विकेट टुवर्ड्स दी फिल्डर ऑफ स्क्वेअर लेग रिजन. 1 मोर विकेट इज डाऊन. फलंदाज बाद झालेले आहेत. अगदी
मोकळ्याच्या क्षणी बाद झालेत आणि कधी कधी आपण जर बघितलं श्रेयस अय्यरला असेच हाफ ट्रॅकर टाकायचे, लालच द्यायचे आणि पूल करायला जायचं आणि त्याची विकेट जायची. हे आतापर्यंत आपण बघितलं. तसं त्या पद्धतीने पकडला गेलाय ऋतिक. अक्रॉस द लाईन खेळायला गेले, भरपूर अक्रॉस द लाईन, तिन्ही स्टंप दाखवलेत आणि ज्या पद्धतीने डावखुरा गोलंदाज बॉलिंग करतोय, चेंडू आतमध्ये टर्न करतोय. चांगली बॉलिंग 2 चेंडू मध्ये 1 विकेट मिळवले, डॉट बॉल. अशा पद्धतीने धावा झाला, धावफल कव्हर 16. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3. 3 फलंदाज बाद झालेत, 16 धावा, धावफल कव्हर. षटक क्रमांक 2. स्लोवर वर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅट्समन फक्त बॅट घुमवतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन आणि गोलंदाज काय करतोय, मिडल ऑफ द लेन थोडस फक्तशी टर्न करतोय. बॅट्समन बॅट घुमवत राहणार, क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडू पकडत राहणार. या पद्धतीने लाईन लेन टाकत राहणार. धावा राहतील 0. 3 चेंडू मध्ये फक्त एकही धाव आली नाहीये. चांगली बॉलिंग. मिस टायमिंग झाला, फ्लाय होतोय आणि फलंदाज बाद. कैलास बांडेच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय. 4 चेंडू मध्ये 0 धावा. काय बॉलिंग केली. बॅटला एज लागली, नाहीतर हा फलंदाज देखील तंबूच्या श्रेयाला स्वस्तात परतला असता. काय चेंडू हाताळले होते. खूप चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू. फर्स्ट टाइम आज दिवसभरामध्ये या गोलंदाजी बॉलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. असा स्पेल ज्या वेळेस सापगावकरांकडनं एक गोलंदाज टाकतो त्यावेळेस त्यांची विक्ट्रीचे प्रमाण जास्त वाढतं. त्यांचं पर्सेंटेज जर बघितलं तर विक्ट्रीचं पर्सेंटेज खूप वाढतं. कारण बॅटिंग मध्ये कैलास बांडे असेल तर तो धावा चांगला स्कोर लावतो, परंतु गोलंदाज जर चांगले करत नसेल तर तो स्कोर तितका फायदेशीर ठरत नाही. म्हणून गोलंदाजांकडनं सातत्याने अशी बॉलिंग होणं गरजेचं असतं. आणि परिणामी या गोलंदाजाने, विशेषतः मी म्हणेल दीपक, 1 धाव देऊन त्यांनी 2 फलंदाजांना बाद केलंय. म्हणजे किती जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात तब्बल 16 लागल्या होत्या, 16, आणि तदनंतर दुसऱ्या षटकात फक्त 1, म्हणजे 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 17. गोलंदाजी मार्गावर आले सौरव अंधाडे. चला फास्ट खेळायचे, आपल्याला अजून एक मॅच खेळायचे. विजेता टीम विपक्ष खांडीचा पाडा टीम. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल गेलाय. महेश भोईर आहे म्हणजे फलंदाज बाद. क्या बात है. वन मोर कॅच. स्पीडवर येऊन असं नसतं बाबू. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठल दादा खाडे स्मृती चषक, दादासाहेब खाडे स्मृती चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. काय मॅच आहे. गोलंदाज एकमेका चांगली बॉलिंग करतायत, सहकार्य करतायत, आणि त्यांना सहकार्याची साथ कोणाची मिळते तर महेश भोईर या क्षेत्ररक्षकाची. महेश भोईरने आतापर्यंत चांगले 2 झेल टिपलेत, एक वासुदेव दिवानेचं आणि एक गणेश दिवानेचं. हाफ ट्रॅकर स्लाइस करायला गेले होते. बॅट्समन बीट होतोय, विकेट किपर फंबलिंग होत होती, परंतु धाव आलेली नाहीये.
आता मात्र मी म्हणेल हे धावफलक जिंकणं, चेस करणं शक्यच वाटतंय, कारण ज्या मोमेंटमला ही मॅच गेली, मोमेंटम शिफ्ट कोणाकडे झालंय तर सापगावकरांकडे झालंय. यावेळेस आपण पूल केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक महेश भोईर आला, फलंदाज बाद. महेश भोईर चेंडूच्या खाली म्हणजे फलंदाज बाद. नो डाऊट देयर विल बी अ विकेट. नाही तो लॉंग ऑनला पण असतो, तो मिड विकेटला पण असतो, तो सगळीकडे बघा विकेट किपिंग पण करत असतो, स्लीप मध्ये देखील असतो. महेश भोईर म्हणावं तर आज मैदानावर दिसतोय. आमचा हुमणे फक्त हाताला घडी घालून त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु महेश भोईरने अप्रतिम कामगिरी केली. यावेळेस पुन्हा महेश भोईरच मला वाटतं आज दिसतोय आणि फलंदाज बाद. चला न्यू बॅटर. सतरा धावेंवर आतापर्यंत जर बघितले तर फलंदाज 4 बाद झालेत. पहिले 3 होते, आता 4 झालेत, म्हणजे एकंदरीत फलंदाज बाद झालेत 7. ओ पुन्हा संधी, फलंदाज संधी दिली होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. महेश भोईर असते तर कदाचित पोहोचू शकले असते, अक्षय हुमणे होते म्हणून ते पोहोचू शकले नाहीये. 2 मिळाले परंतु उशीर झालाय, फार उशीर झालाय. आता 19 धावा, 7 चेंडूमध्ये 50 करायचे. अजित डॉट बॉल. 6 चेंडू मध्ये 50 धावा, औपचारिकता बाकी राहिले. चला पटापट खेळायचंय, फायनल मॅच खेळायची आपल्याला आता आजच्या दिवसाची, जी गटामधून निघण्यासाठी असेल. जो जिंकेल त्याला 1 बक्षीस नक्की मिळणार, आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे अजून धावा करतील, चांगल्या विकेट्स घेतील त्यांच्यासाठी बाईक पण आहे. त्यामुळे ती मॅच फार महत्वाची आहे. प्रत्येक दिवसामध्ये एक खेळाडू आम्हाला समोर दिसतोय की तो रेस मध्ये आहे. प्रत्येक दिवसामध्ये एक खेळाडू तो बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये ओव्हरऑल त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं जातं. संधी आहे मॅन ऑफ द सिरीज बाईक साठी. अक्रॉस द लाईन ऑन साइडला आपण बघत होतो विकेट, परंतु आता मात्र फार उशीर झालाय. धावा देखील चौकार षटकामध्ये येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये ज्या आले होते 2 षटकार 1 चौकार, तदनंतर धावा खुंटल्यात, पूर्णपणे खुंटल्यात, धावा आल्याच नाहीयेत. विकेट्स मात्र फार गमावल्या शिवम स्पोर्ट गिरसे संघाने. डाऊन स्कोरबोर्ड जेव्हा धावा जास्त असतात त्यावेळेस प्रेशर सातत्याने पाहायला मिळतं. फायनली अजितच्या बॅट मधून 1 चौकार आलाय. फाईन लेग झोन मध्ये हा चौकार येतोय, परंतु जी सुरुवात वासुदेवने केली होती ना तशी सुरुवात शेवटपर्यंत राहिली असती तर कदाचित मॅच मध्ये अजून मजा आली असती. 24 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 45 धावांची गरज आहे. बीट होत आहेत 3 चेंडू 45 धावा. फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. साबगाव टीम क्वालिफायर सामना या ठिकाणी खेळ. या मैदानावरचा प्रचंड अनुभव असलेली टीम म्हणजे खांडीचावाडा टीम, जी आदिवासी टीम आहे आणि खूप चांगली टीम आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तिने कामगिरी केली. अजित
मला वाटतं स्क्वेअर ऑफ द विकेट सर्वाधिक फटके जास्त खेळतोय आणि परिणामी आणखीन एक त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. तर त्याच्या कॉन्फिडन्स साठी मला वाटतं हे चौकार चांगले असतील, त्याला पुढील स्पर्धेसाठी देखील प्रेरणा देईल. अशाच पद्धतीने तो चांगला खेळत राहील पुढच्या स्पर्धेसाठी. कारण तुर्तास या स्पर्धेचा शिवनस्पोर्ट गिरसे संघाचा प्रवास इथे थांबलेला आहे. 2 चेंडू, चांगली टीम. मिस टायमिंग आणि अजित देखील तंबूच्या अश्रयाला परतलेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हे चला एक चेंडू बाकी आहे. कॉटन बॉलच्या माध्यमातून नीरज अंदाडेने मिळवली विकेट. अंतिम चेंडू. ओह क्या बात आहे. नाइस स्ट्रोक. मस्त फटका पाहायला मिळाला. शेवटी का होईना परंतु एक चेंडू भेटून देखील एक चौकार मिळालाय. या बॅट्समनचं भविष्य खूप चांगलं आहे. सो नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सुभाष अंदाडे. मी महेशजी खाडे सरांना विनंती करतो आपल्या